काडी पिटीनं मशाल पेटवा म्हणून यांचं म्हणाला काय जाते, काडी पिटीनं मशाल पेटवा. काय पप्प्या काय पेटत आहे? हे काय रे म्हणजे काम वाढलंय. होय, तुझा गावात मान बी वाढलाय. तुला सकाळच्याला निरोप दिलता, तू आत्ता उजवलास होय. येणारच होतो तर ते गॅस तपला, मग आंघोळ राहिली. कसा येणार? त्यात 200 रुपयासाठी बायकोने घरात राडा केला. हे बघ, दिलोय तुझ्या बायकोला पैसे परत मी. बरं ते जाऊ दे, का बोलवलेस? काय नाही, निवडणुकीचं चिन्ह जाहीर झाले. आता जोरदार प्रचार करायला पाहिजे बघ. जोरदार प्रचार झाला पाहिजे. पण पप्प्या चिन्ह काय मिळाले? काड्याची पेटी. काय मशाली दिली? अरे मिंच्या, हे बघ, जगातला सगळ्यात हार्ड इशे म्हणजे निवडणूक आयोग. त्यांच्या पुढे काय बोलून चालत नाही बाबा. तवा आता काडीपिटी मिळाली आहे, याच्यावरच प्रचार करायचा आपल्याला. पर पप्प्या काड्या पेटीवर घोषवाक्य कसं द्यायचं? मशाल मिळाली असते की नाही तर काहीतरी सुचलं असतं. आता मिळाल्या ना काडीपिटी, आता याच्यावरच प्रचार करायचा. काहीतरी भारी शोध बघ. होय होय. पण पैसे? अरे दिलो की तुझ्या बायकोला परत. अरे गॅसचं नव्हं, मग प्रचार करायचं. म्हणजे कसं आहे पप्प्या, बघ आता काड्या पेटीवर घोषवाक्य करायचं म्हणजे मला जरा डोकं चालवावं लागणार नाही काय? होय होय होय, चालीव. डोकं चालीव. तू देतो बाबा तुला पैसे, पण काहीतरी झाकपैकी आयडिया काढ बघ. पप्प्या पैसे दिले की आपोआप आयडिया सुचते बघ. देतो की तुला पैसे देणार. आता काडी पिटीवर प्रचार करायचा, दणक्यात प्रचार झाला पाहिजे. रिक्षा बोलवून ठेवलं बघ मी. जबरदस्त, म्हणजे हे एकदम दणक्यात प्रचार करतो. जिंदगीच पडली पाहिजे उद्या. यस, जिंदगी. ते नाही समजा, अहो आपण नांगराची पूजा करू. हो, वहिनी काय पतंगाची पूजा करणार? मला नंदिता आणि पप्प्या दोघांचं बी हसवायला लागले. नंदिता पतंगाची पूजा करणार आणि पप्प्या काड्यापेटीची. काय पण म्हणा, तर आपल्याला चिन्ह मात्र लय भारी मिळालं. हो हो. थांबा तिथे, पूजा कर. आजोबा तुम्ही या आणि नारळ वाढवा. जय किसान पॅनलचं प्रतीक आहे हा नांगर. हा नांगर म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांचं प्रतीक. जमिनीची मशागत करून तिचा पोत सुधारण्याचं काम हा नांगर करतो. तसंच जय किसान पॅनलही या नांगरासारखं आपलं गाव सुधारण्याचा प्रयत्न करत राहील. आणि त्यासाठी हवेत आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपला पाठिंबा. यंदाच्या निवडणुकीत नांगराला भरघोस मत देऊन जय किसान पॅनललाच विजयी करा अशी विनंती करतो मी गावातल्यासनी. आणि अंजली वहिनींना सरपंच म्हणून भरघोस मताने निवडून द्या. अंजली वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. जय किसान पॅनलचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा.
ताईसाहेब तुम्ही इथं बसलायसा? अहो मी अख्खं घर हुडकून आले. ताईसाहेब काय तर खायला आणू? तुम्ही सकाळ धरण चहा बी नाही पिला हो. मस्ती काही खायला न ग आणि काय प्यायला बी न ग. ताईसाहेब अहो जरा तर डोसकं चालवा की हो. हे असं रुसून फुगून बसलायसा त्यानं काय होणार आहे का? अहो चिन्ह दिलं ते त्या इलेक्शन वाल्या साहेबानं. हे असं रुसून बसलायसा ते त्याला थोडंच कळणार आहे. मग काय करू? इलेक्शनच्या ऑफिस मध्ये जाऊन रुसून बसू? त्याचा बी काय उपयोग होणार नाही. अव घरातल्या एखाद्या गोष्टीसाठी रुसून बसलासा तर ती एक वेळ मिळेल बी, पण इलेक्शनचं चिन्ह कसं बदलून मिळेल? मग काय करू? हे बघा ताईसाहेब पोरग नकट वागतं जन्माला आलं तरी ते आईला प्यार असते. तसंच तुम्हासनी दिलेलं चिन्ह हे गोड मानून घ्या आणि तुम्ही बी प्रचाराचा नारळ फोडून टाका. हा नाही ग, मास्तरनीनं नांगराची पूजा करून नारळ फोडला. आम्ही पतंगाची पूजा कशी काय करायची? अहो पूजा नका करू, पर गावातल्या समजासनी कळलं पाहिजे की तुम्हासनी कोणतं चिन्ह मिळाले ते. नाहीतर तुमची समधी मत एकतर त्या मास्तरनीला नाहीतर पप्प्याला जायची. नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे चंदे. तू आत्ताच्या आत्ता राणा भाऊजीचे सांगून रिक्षा मागून घे, म्हणाव प्रचाराला निघायचंय. हा बाय मिंचेकरांना बी बोलवा म्हणा, अनाउन्समेंटला कोणतर पाहिजेच की. हा हा ओके. आज अख्ख्या गावाला आमचं चिन्ह समजायलाच पाहिजे. नंदिता वहिनींचा पतंग पतंग नंदिता वहिनीचा उडतोय. राणा भाऊजी अहो नीट काय तर धड बोला की. आशाना आपला प्रचार कसा होणार बरं? वहिनी पतंगावरनं काय बोलायचं तेच काय कळणार झालंय बघा. चंदे तुला काय सुचतंय का? मन बाई काय तर पतंगावरनं. इकडे द्या इकडे द्या. मी पतंग उडवीत होते. काय चाललंय? इलेक्शनच्या आधीच हरवणार आहेस काय आम्हाला? आयसा त्या मिंचाला त्या पप्प्यानं मध्येच जाळला. तो असता तो प्रश्न सुटला असता. काय आयला काड्या पेटीवर काय घोषणा द्यायची मोठा प्रश्नच पडलाय मला. मिंच्या अरे तुला पैसे दिल्यात काय तर चांगली आयडिया काढ. आयडिया काढू विचार करायला पाहिजे. अरे समोरचा कसा बाद आहे ते तरी ओरड की. हा बरोबर आहे. समोरच्याला बाद म्हणणं हेच राजकारण झाले आता. तसं तर तसं काढ काढ. विचार करतो. अरे आता इतर कसं करता ये? नाही 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 तसं नाही तसं नाही. आता सुचलं बघ बरोबर. सुचलं काय? सुचलं हे बघ जाऊ म्हणून घरादारावर नांगर फिरणार, संघर्ष पॅनलच वाचवणार. चला एक नंबर. बसा बसा चला चला बसा चला. विजय असो. काय चालू करा चालू करा. विजय असो विजय असो. विजय करा विजय करा प्रगतीचा मार्ग धरा. नांगर करतो मशागत बाकी सगळे पोपटागत. पोपटपंथी नाही चालणार. अंजली वहिनी निवडून येणार. पोपटपंथी नाही चालणार. अंजली वहिनी निवडून येणार. राणा भाऊजी काय तर म्हणा की. चंदे वहिनी साहेबांचा विजय असो, आमची निशाणी आहे पतंग, एवढं तर म्हणा. वहिनी साहेबांचा मी बोलतो. हा नंदिता वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. आमची निशाणी आहे पतंग. भरघोस मतांनी विजय करून द्या आमच्या नंदिता वहिनींना. नंदिता वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. एकच द्यास एकच द्यास जगाचा विकास. लक्षात ठेवा.
आमची निशाणी आहे पतंग. पतंग लक्षात ठेवा. पतंग फक्त आणि फक्त पतंगाला वट करा आणि आमच्या नंदिता वहिनीतली भरघोस पतंग विजय करून द्या. नंदिता वहिनींचा विजय असो. येणार येणार नांगर येणार. अरे येणार येणार नांगर येणार. नांगर या चिन्हासमोरील बटन दाबून अंजली वहिनींना प्रचंड मताने विजय करा. पतंग पतंग घरात ठेवा पतंग. ताई बाई माई अक्का. बरं आहे सर्व एकच निशाणी काय पतंग पतंग हे बघा आता द्यायची हा? चला येऊ हा, हे घे ए बाळा हे घे बाळा पतंग उडव पतंग हे घे ताई हे घे तुला मत कोणाला देणार पतंग हा बस हाच असतं पतंग हा अरे घराघरावर नांगर फिरणार. अरे घराघरावर नांगर फिरणार. बाकी सगळे पोपटागर. बाकी सगळे पोपटागर. पतंगाचा दोर पिकासाचा दोर पतंगाचा दोर पिकासाचा दोर नांगराचं फळ. अरे नांगराचं फळ. नांगराचं फळ. नांगराचं फळ. अरे निवडून निवडून येणार कोण? नंदिता वहिनीशिवाय आहेत कोण? अरे निवडून येणार कोण? नंदिता वहिनीशिवाय आहेत कोण? अरे नांगराचं फळ. अरे नांगराचं फळ. अरे नांगर करतो मशागत. बाकी सगळे पोपटागर. अरे नांगर करतोय मशागत. घरादारावर नांगर फिरणार. अरे घरादारावर नांगर फिरणार. अरे घरादारावर नांगर फिरणार. अरे घरादारावर नांगर फिरणार. राणा भाऊजी अहो अपोजिट पार्टीच्या घोषणा बघितल्या का कसल्या दमदार आहेत. आपण बी काय तर करायला पाहिजे हो. अहो वहिनी मी पैलवान शेतकरी. मला कुठं ते पोप टाकत असं पटापटानं ते शब्दांचा खेळ करायला जमतोय. पण नाही मग काय तर नवीन आयडिया काढायच पाहिजे की नाही. वहिनी थांबा थांबा थांबा. हे होते थांबू. हा हो वहिनी कडकडून भूक लागल्या. कुठेतरी थांबूया इथं कुठेतरी आणि जेवून घेऊ पहिलं. होय होय वहिनी पहिल्यांदा पोट पूजा करूया आणि मग नंतर पुढच्या वस्तीवरती जाऊया. पोटात कावळं बसू दे ना तू. बरं बरं ठीक आहे जेवण घेऊया चला वहिनी अहो ते बंडू दादा शेत इथे आतच आहे. तू बसू का आतच आहे ना. होय, जागा आहे ना. हे सच्चा घेऊन चला आलो. होय डबे आणलेत ना सुट्टा पडलाय. हे सच्चा आहे जागा बघ किती. अहो राणा भाऊजी जाऊ बहिणी इकडे कुठं टर्न मारला हो. ताईसाहेब लई भूक लागल्या आपण जेवण करून घेऊया की. ओ रिक्षावाले गाडी साईडला घ्या. गाडी साईडला घ्या आम्ही बसतो आधी. पपेदा मला वाटतं जेवायला थांबले तर बंडू तात्याच्या मायात. थांबलो का आपण बी? लढाईस काय भूक लागली. अरे आता चान्स गावलाय नव्हतं तर आपण जाऊन आपला प्रचार करू की आधी. हो पप्प्यादा अहो सकाळपासून वरडून जीव घाशात गेलाय. 4 घास खवे का पोटाला. अरे अंगात जीवच उरला नाही तर प्रचार काय करणार कसा? हा होय आणि टाइम सिर जेवावं नाहीतर ऍसिडिटी होते माणसाला. चला 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 ही हार्ट अटॅक पर्यंत पोहोचायच्या आधी बंड्याच्या मनात रिक्षा घाल रे. चल तू चल. विजय असो. ए रिक्षा या कोपऱ्यात घाल रे. इकडनं घे रिक्षा इकडनं घे. ये तू. चला
भाजी घेतलीये भाजी घेतलीये भाजी कोणाला अजून? राणा भाऊजी मला घेऊ. आपला प्रचार काय मनासारखा व्हेना बघा. हे अपोजिट पार्टीचं बघा की, एकतर माणसं बी जादा आणि प्रचार बी लई दणक्यात चालू आहे त्यांचा. आपण काय तर करायला पाहिजे राणा भाऊजी. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका. आता आपण जेऊ मग दणक्यात प्रचार करू. होय. अहो वहिनी आपल्या पॅनलचा नादच करायचा नाही हं? गावात जेवढं म्हणून काही तणकाड उगवले की नाही ते आपल्या नांगरानं पार मुळासकट उपटून काढूया. बापू गावात जो काय पालापाचोळ आहे की नाही तो आपल्या काडीपिटीनं जाळूनच टाकूया. द्या हं? गावात लईच फुरफुर भाज्या वाजल्यात रे. बापू काय झालंय अलीकडे कुणी बी उठतंय आणि काक्यात कलिंगड घेऊन फिरतोय. कलिंगड फोडायलाच पाहिजे एकदा. तरी ना ते फुरफुर भाजी म्हणजे काय असते माहितीये काय? असा पेटला 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 म्हणल्यावर फसकून दिसतोय. बापू ह्यो परेश पाटील असा फुसका निजणाऱ्यातला नाही आहे. सांगा त्या चिरकुटला. हो जेवताना मन शांत ठेवून नीट जाऊन जेव, नाहीतर अंगाला लागत नाही जेवण. आता काय कमी लागले अंगाला? हा तुझे डिस्पेन्सरी बंद कर आता. दोन्ही बी पॅनल लई पेटलं. आपलं पतंग तर साधं झेप बी घेईना. बरकत भाऊजी हा डबा यांना देता? ते हवंय अजून? राणा भाऊजी अपोजिट पार्टी. होय बरकत आम्ही विरोधकांचं जेवण जेवत नसतोय. जा. गोदाक्कांनी दिलेलं जेवण आहे. गोदाक्का विरोधक आहेत का? नाही गोदाका तर कुठल्या बी पार्टीत नाही. बिंदास जेवू शकता तुम्ही. ठीक आहे चालतंय ते. अहो राणा भाऊजी गोदाकानं पाठीवलंय चालतंय. इकडे बघितलं वहिनी जरी विरोधक असल्या तरी आपल्या नवऱ्याची काळजी कशी घेतात बघ. घे आणि काय लागलं तर सांग. ठीक आहे. अहो खावा की. नाही ना ग, थंडी ते थंडी, आता ऊन पडलंय त्यालाही गरम बी व्हायलंय. राणा भाऊजी आम्ही जातो घरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढचा प्रचार नीट करा काय, आम्ही निघतो घरी. आव परतायचं चल जेवणाचं न्यायचं काय? अगं काय जेवणाचं, घरी जाऊन जीव. चल पर चला रिक्षाने जाऊ. चालत चालत चल, घेते. चल चल बाई. राणा प्रचार कर की विरोधात. जेवायला संकट मग काय सुरू ते ना वा कसा सुरू आमचा प्रचार? भारी. आता तुमची माणसं भारी भारी आहेत म्हणल्यावर प्रचार भारीच होणार की. वहिनी राणादा तुम्हाला भारी म्हणालाय बघा. मी कुठे? हा यांचा भारीपणा आहे. अहो माझा नाही तुमचा. नाही हो तुमचा. अहो माझा नाही तुमचा. अहो तुमचा. अहो माझा कसला तुमचा? मी म्हणाले ना तुमचा. मी म्हणलं ना तुमचा. तुम्ही दोघ जण जरा बाजूला जावा आणि ठरवा कोण भारी आहे ते, आणि मग आम्हाला येऊन सांगा. काय सांगितलं? एकदम बरोबर बघ.